बातमी छत्रपती संभाजीनगरमधून ही बातमी आहे। या ठिकाणी वंचितचा मोर्चा निघालेला होता आणि हा मोर्चा पोलिसांनी अडवलाय। वंचित आरएसएस कार्यालयावरती मोर्चा काढण्याच्या तयारीत होते। आरएसएस ही रजिस्टर्ड संघटना नाही असं सुजात आंबेडकर यांचं म्हणणं आहे। आमच्याकडे हत्यारं नाही, एवढा पोलीस बंदोबस्त कशासाठी, हा सवाल देखील सुजात आंबेडकर यांनी उपस्थित केलेला आहे। शिष्टमंडळानं निवेदन सुद्धा दिलेलं आहे। तुम्ही त्याचा अपमान करताय आणि आमचं जे म्हणणं होतं की आरएसएस कायद्याच्या संविधान चौकटीत नाहीये, आरएसएस संविधानाच्या चौकटीत नाहीये, आरएसएस हे रजिस्टर्ड नाहीये, हे तिकडे यांनी न उपस्थित राहून सिद्ध करून दाखवलेलं आहे। पुढची भूमिका काय? आमची पुढची भूमिका ही आरएसएसचं ग्राउंड वर्क जमिनीवरती खोडून काढणं। शेवटच्या माणसाला आरएसएस किती धोक्याचं आहे, आरएसएस जो समाजामध्ये विष पसरवतो तो विष पुसून काढणं आणि त्याचबरोबर आरएसएसने जे समाजामध्ये तेढ निर्माण केली ती तेढ काढून अमन शांती आणि परत एकदा बंधुभाव याची वातावरण महाराष्ट्रामध्ये उपस्थित करून देणार। आरएसएसच्या बंदीचं आंदोलन संपलं आहे की आता सुरू आहे? आणि आरएसएसवर बंदी घालावी या बाबतीत इथून पुढे कशी वाटते? आम्ही गुन्हे मागे घ्यावे ह्याच्यावरती ठाम आहोत आणि त्याची आम्ही न्यायालयीन रस्त्यावरची ही लढाई लढू। दुसऱ्या बाजूला आरएसएस हा 100 वर्षे जुनं संघटन आहे आणि ह्यांच्याशी लढाई ही मोठ्या प्रमाणावरती चालू आहे आणि ही लढाई कोर्टातली किंवा रस्त्यावरची नसून आरएसएसची लढाई ही थेट वैचारिक लढाई आहे आणि ती लढाई बराच वेळ आम्ही पुढे चालू राहील आणि आता आम्ही सक्षमपणे नक्कीच लढू। पुढची रणनीती काय तुमच्या आंदोलनाची आता पुढची? आज हे आंदोलन जे झाले ते इथे मी मानतो की हे सक्सेस झाले। का? कारण महाराष्ट्राच्या नाही तर भारताच्या इतिहासामध्ये हे पहिलं असं आंदोलन होतं की कोणी हिम्मत करून आरएसएसच्या कार्यालयावरती आंदोलन केले। पोलिसांचा इंदा बंदोबस्त कधीही औरंगाबादनी बघितला नाही। औरंगाबादमध्ये 3 ते 4 दंगली घडताना वाचल्यात आणि एक दंगल घडून सुद्धा गेली। ही दंगल घडत असताना सुद्धा 300 कमांडो बाहेरनं 3000 कमांडो कधीही बाहेरनं बोलवले गेले नव्हते। आज औरंगाबाद पोलीसकडे एवढा मोठा स्टाफ उपस्थित असताना 3000 कमांडो बाहेरनं बोलवले गेलेत, 3000 एक्स्ट्रा स्टाफ बाहेरनं बोलवला गेलाय, सीआरपीएफ जवान बोलवले गेलेत आणि त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम सुद्धा बोलवली गेली। ही कशासाठी बोलवली गेली, ही कोणासाठी बोलवली गेली, ही कोणाच्या विरुद्ध बोलवली गेली? आम्ही अशी लोक जे संविधान धरून आंदोलन करतो, बाबासाहेबांचं नाव घेऊन आंदोलन करतो, प्रत्येक मुद्द्यामध्ये प्रत्येक ठिकाणी शांतीने मोर्चा काढणार आणि शांतीचा कुठेही भंग होणार नाही या पद्धतीने आम्ही आवाहन केले।